मंडळी, जगामध्ये पैशाला खूप किंमत आहे. किंबहुना पैसा हा अनमोल आहे. धन हे अनमोल आहे. धनाला जर कुणी टाळलं, धनाचा कुणी द्वेष केला, धनाचा कुणी तिरस्कार केला तर त्याचं काही खरं नाही. म्हणजे पैसा मिळवून मग काही असलं पाहिजे. आर्थिक तजवीज आपली स्वतःची करायची आणि मग काहीतरी आपण केलं पाहिजे. आणि हे सगळं सांगायचं कारणच इतकं आहे की आज 26वा अभंग आपण संत तुकाराम महाराजांचा घेतोय. आपण अभंग शतक करतोय. आपल्याला सगळ्यांना माहित असायला पाहिजे. याच माझ्या चॅनेलवरती एक प्लेलिस्ट आपण तयार केलेली अभंगांची. एकत्रितपणानं सगळे अभंग आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतील. आज संत तुकाराम महाराजांचा पैशाच्या अनुषंगाने एक अभंग आपण घेतोय. खरं तर अनेक अध्यात्माच्या क्षेत्रानं सांगत असणारी लोक ज्यावेळी आम्हाला सांगतात की जगात पैशाला शून्य किंमत आहे आणि अगदी त्याच वेळी वारकरी संप्रदायाचा एक अनमोल ठेवा म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो, ज्यांच्या अभंगांकडे आम्ही न भांगणारे अभंग म्हणून पाहतो, ते संत तुकोबा आम्हाला धनाची किंमत सांगतायत, पैशाची किंमत आम्हाला सांगतायत. म्हणजे अनेकांना कवडी मोल वाटतो पैसा, पण तुकाराम महाराज आम्हाला हे गांभीर्यानं सांगतायत. 26वा अभंग आहे. मूळ गाथेमध्ये हा अभंग 2799 क्रमांकाचा अभंग आहे. माझ्या हातामध्ये गाथा आहे. याच गाथेतले मी हे अभंग करतोय. संत तुकाराम महाराज त्यांच्या या अभंगामध्ये असं म्हणतायत की धनवंता घरी करी धनची चाकरी, होय बैसल्या व्यापार न लगे सांडावीची घर, राणी वनी द्वीपी असती ती होती सोपी, तुका म्हणे मोल देता काही नव्हे खोल. फार सुंदर अभंग आहे. कसं पैशाचं महत्व आम्हाला तुकोबा पटवून देत आहेत बघा. तुकोबा पहिल्या ओळीमध्ये स्पष्ट करतायत की धनवंता घरी करी धनची चाकरी. म्हणजे एखाद्या धनवंताच्या किंवा श्रीमंताच्या घरी चाकरी काय करतं तर त्याचं धनच चाकरी करतं. होय बैसल्या व्यापार न लगे सांडावीची घर, म्हणजे एखाद्या व्यापाराला किंवा श्रीमंताला, एखादा व्यापारी जो असेल किंवा श्रीमंत असेल, धनवंत असेल, तर त्याला घर सोडून बाहेर जाण्याची गरज नाही. व्यापाऱ्याकडे ग्राहक येत असतात त्याच्या घरी, त्याला घर सोडून बाहेर जाण्याची गरज नाही. न लगे सांडावीची घर सोडायची गरजच नाही. म्हणजे पैसा असल्यानंतर बरंचसं काही आम्हाला शक्य होतं हे आम्हाला तुकोबा सांगतायत. त्याच्या पुढची ओळ बघा, फार महत्वाची आहे. राणी वनी द्वीपी असती ती होती सोपी. म्हणजे तुम्ही रानात असा, वनात असा, नाहीतर द्वीपावर म्हणजे एखाद्या बेटावर असा, तुमच्याकडे जर धन असेल तर एखादी अवघड गोष्ट सुद्धा तुम्हाला सोपी होईल. असती ती होती सोपी. राणी वनी द्वीपी असती ती होती सोपी. धन असेल तर बरंचसं शक्य आहे. मी सगळं म्हणत नाही, पण बरंचसं शक्य आहे. आणि पुढच्या शेवटच्या ओळीमध्ये तुकोबा आम्हाला असं सांगतायत की तुका म्हणे मोल देता काही नव्हे खोल. तुकाराम महाराज आम्हाला असं सांगतायत की एखाद्या गोष्टीची, एखाद्या वस्तूची आम्ही जर किंमत मोजली धनामध्ये बरं का, तर आम्हाला बऱ्याच गोष्टी शक्य आहेत हे आम्हाला तुकोबा पटवून देत आहेत. म्हणजे मनुष्य जर प्रपंच करत असेल, त्याचं जीवन जगत असेल, तर धनाचा त्यानं कसल्याही परिस्थितीत तिरस्कार करता कामा नये. धन त्यानं जवळ ठेवलं पाहिजे, जवळ बाळगलं पाहिजे, त्याची कदर केली पाहिजे, त्याची किंमत केली पाहिजे. तरच माणसाचं जीवन सफल होतं हे तुकोबा आम्हाला पटवून देत आहेत. म्हणजे अनेकांना असं वाटतं की बाबा जगात मध्ये पैशाला शून्य किंमत आहे की काय. काही जण असं सांगतात जगात पैशाला शून्य किंमत आहे, आणि हे सांगायला लाख रुपयाचं पाकिट घेऊन जातात का नाहीत. अहो साधा विषय हो, जगामध्ये पैशाला कुत्रं सुद्धा खात नाही, पण पैसा असल्याशिवाय कुत्रं सांभाळता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे हो. आमची पंचेंद्रिय आहेत, कान, नाक, डोळे, जीभ, त्वचा, बरोबर आहे का. ही पंचेंद्रिय जी आमची आहेत, ती पंचेंद्रिय 6वं इंद्रिय असल्याशिवाय चालतच नाही. त्या 6व्या इंद्रियाचं नाव आहे पैसा. पैसा असेल तर ही सगळी इंद्रिय चालतात. अहो आम्ही कित्येक वर्ष हे बडबड गीत म्हणत आलोय की येरे येरे पावसा तुला देतो पैसा. पावसाला सुद्धा पैसा देण्याचा आम्ही आमिषी दाखवतोय. जगामध्ये काय महत्वाचं आहे तर पैसा हा फार महत्वाचा आहे. पैशाची किंमत केली पाहिजे, पैशाची कदर आम्ही केली पाहिजे, तर बऱ्याच गोष्टी आम्हाला शक्य होतात. म्हणजे सकाळी उठल्यापासून आम्ही जो ब्रश करतो, आंघोळीला पाणी वापरतो, घरामध्ये जी लाईट वापरतो, अगदी इव्हन मी जी पुस्तकं या ठिकाणी वाचतो, ती पुस्तकं खरेदी करायला जे लागतं तिथं पैसाच महत्वाचा आहे. फुकट कुणी काही देत नाही. तुमची किंमत सगळी पैशामध्ये बऱ्यापैकी आता मार्केटला केली जाते. त्यामुळे तुकाराम महाराज आम्हाला जे सांगतायत की तुका म्हणे मोल देता काही नव्हे खोल, हे लक्षात घेतलं पाहिजे. धनवंता घरी करी धनची चाकरी, याच्यावरती आम्हाला कुठेतरी विश्वास ठेवावा लागेल. किमान संत तुकोबा सांगतायत म्हणून तरी किमान ठेवावा लागेल.
तर आजचा संत तुकाराम महाराजांचा हा अभंग आपल्याला कसा वाटला, आवडला असल्यास निश्चितपणे लाईक करा. या अभंगाबद्दल आणि या विषयाबद्दल आपलं मत मला कमेंट थ्रू कळवायला विसरू नका. आणि असे पुढचे सगळे अभंग माझ्या या चॅनेलवरती पाहण्यासाठी अजूनही माझ्या या विक्रांत पाटील स्पीकर या ऑफिशियल युट्यूब चॅनेलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद. रामकृष्ण हरी.